Through a conducting coil along its axis, a short bar magnet is rapidly pulled with uniform velocity, with north pole entering the coil first. Plot the variation of flux, induced current, and power dissipated in the coil with respect to time. Okay. So there is a coil like this. There is a coil like this, and through this coil, a small bar magnet is pulled suddenly. North pole, south pole, and it is passed through the coil. Okay, so this coil is on the axis of this magnet, and magnetic induction on the axis is given by formula mu naught by 4 pi. It is 2m divided by r cube. Okay, so this is the magnetic induction. आता magnetic induction माहित असेल तर आपण फ्लक्स काढू शकतो. फ्लक्स इज इक्वल टू मॅग्नेटिक इंडक्शन इंटू एरिया. सो देअरफॉर फ्लक्स येणार आहे म्यू नॉट बाय 4 पाय 2m डिवाइडेड बाय r cube into area. So this is the flux. Okay, आता हे स्मॉल r म्हणजे काय असणार आहे? स्मॉल r म्हणजे मॅग्नेटच्या सेंटर पासून कॉइलचा असणारा डिस्टन्स, दॅट इज स्मॉल r. आता मॅग्नेट जसं राईट हँड साइडला जाईल तसं हे r डिस्टन्स काय होणार? कमी कमी होत जाणार, आणि r डिस्टन्स कमी कमी होत जाईल तसं फ्लक्स काय होणार आहे? वाढत जाणार आहे. फायचा फॉर्म्युला इन टर्म्स ऑफ टी जर लिहायचा झाला, आता बघा टी आणि r मध्ये रिलेशन काय येणार आहे? तर टी आणि r मध्ये रिलेशन येणार आहे टी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू r येणार ना, कारण कॉन्स्टंट व्हेलॉसिटीने जर जात असेल, हे बघा टाइम वाढत जाईल तसं r काय होणार आहे? कमी 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 होत जाणार आहे. कॉन्स्टंट व्हेलॉसिटीने जात असेल तर हे टी जे आहे ते इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू r, किंवा r इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू काय येणार आहे? टाइम येणार. टाइम वाढत जाईल तसं r जे आहे ते कमी कमी होत जाणार आहे. म्हणजे इन टर्म्स ऑफ टाइम जर हे लिहायचं झालं इन टर्म्स ऑफ टाइम, तर काय येणार आहे? फाय इज इक्वल टू म्यू नॉट बाय 4 पाय 2ma ऍज इट इज इंटू टी क्यूब येणार आहे. टी क्यूब लक्षात येते का बघा? ओके, लक्षात येते का बघा? Once again I am repeating this. Magnetic induction on the axis is given by formula mu naught by 4 pi 2m by r cube. So flux काय येणार आहे? मॅग्नेटिक इंडक्शन इंटू एरिया येणार, म्यू नॉट बाय 4 पाय 2m बाय r cube येणार आहे, इंटू एरिया येणार आहे. ठीक आहे. आता फायचा फॉर्म्युला इन टर्म्स ऑफ टाइम माहिती पाहिजे. टाइम माहिती पाहिजे असेल तर असं करणार, r इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू टाइम येणार, म्हणजे जोपर्यंत हा मॅग्नेट कॉइलच्या जवळ जातोय तोपर्यंत r इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू टाइम असं ते होणार आहे इथून इथं जाईपर्यंत. परंतु कॉइल मधून पास होत असताना काय होणार आहे? r इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टाइम पण येणार, म्हणजे हा बार मॅग्नेट कॉइलच्या पलीकडे गेला तर टाइम वाढेल तसं आता डिस्टन्स काय होणार आहे? वाढत जाणार आहे. म्हणजे दोन्ही इक्वेशन येणार आहे. हे इक्वेशन कधी येणार फ्लक्सचं? व्हेन मॅग्नेट मूव्स टुवर्ड्स कॉइल. ओके, when magnet moves towards coil we are going to use this relation for the flux. कारण मॅग्नेट कॉइल कडे जाणार, कॉइल मध्ये एंटर करणार, आणि कॉइल मधून काय होणार आहे? बाहेर पडणार, आणि कॉइल पासून काय होणार? दूर जाणार. आणि कॉइल पासून ज्यावेळी दूर जात असणार आहे त्याच्यामुळे हे पाहिजे तर असं व्यवस्थित लिहितो. एक मिनिट, पुन्हा एकदा हे डिलीट करतो आणि पुन्हा लिहितो मी. सो वन्स अगेन बघा, मॅग्नेटिक इंडक्शनचा फॉर्म्युला आहे म्यू नॉट बाय 4 पाय 2m बाय r क्यूब. फ्लक्सचा फॉर्म्युला येणार आहे b इंटू ए म्यू नॉट बाय 4 पाय 2m बाय r क्यूब इंटू ए. ओके, सो व्हेन magnet moves towards coil, ज्यावेळी मॅग्नेट कॉइल कडे जाणार त्यावेळी काय होणार आहे? r इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू टाइम, कॉन्स्टंट व्हेलॉसिटीने जात असेल तर. अँड देअरफॉर फ्लक्सचा फॉर्म्युला काय येणार आहे? म्यू नॉट बाय 4 पाय 2ma इंटू टी क्यूब येणार आहे, कारण 1 बाय r क्यूब म्हणजे टी क्यूब येणार, किंवा r क्यूब इज 1 बाय टी क्यूब येणार ना, त्या पद्धतीनं.
म्हणजे फाय इज इक्वल टू सम कॉन्स्टंट इंटू टी क्यूब, कारण बाकीच्या या सगळ्या गोष्टी काय आहेत, म्यू नॉट बाय 4π2m ए सगळं कॉन्स्टंट राहणार आहे. ओके, त्याच्यामुळं याचा अर्थ काय होणार आहे, फ्लक्सचा ग्राफ इथं विचारलेला नाहीये, नाही फ्लक्सचा ग्राफ पण आहे. काय होणार आहे, टाइम वाढत जाईल तसं फ्लक्स काय होणार आहे, क्यूब मध्ये वाढत जाणार आहे, असं ते होणार थोडक्यात, असं त्याचा मिनिंग झाला. अँड देअरफॉर फ्लक्सचा जो ग्राफ येणार तो या पद्धतीने येणार आहे. वाढत वाढत जाऊन मॅक्सिमम होणार ना, त्याच्यामुळं फ्लक्स विथ रिस्पेक्ट टू टाइम हे असं काहीतरी होणार आहे, मॅक्सिमम लेवलला जाऊन पोहोचणार. मॅक्सिमम लेवलला जाऊन कधी पोहोचणार आहे फ्लक्स, ज्यावेळी मॅग्नेट बरोबर कॉइलच्या मध्ये आलेला असणार आहे त्यावेळी, आणि तिथून पुढे काय होणार आहे, कमी 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 होत जाणार आहे आणि फायनली कधीतरी झिरो होणार. सो दिस इज द ग्राफ ऑफ द फ्लक्स. आता फ्लक्सचा ग्राफ मिळाला की त्याच्यावरून आपण काय करू शकतो, ईएमएफचा ग्राफ काढू शकतो. ईएमएफचा ग्राफ विथ रिस्पेक्ट टू टाइम. आता ईएमएफ म्हणजे काय असतं, स्लोप असतं, या ग्राफचा स्लोप. आता स्लोप बघा, सुरुवातीला स्लोप काय झालाय, वाढत गेलाय, परत कमी होत गेलाय, तो आहे ना, हे बघा सुरुवातीला स्लोप काय आहे 0, नंतर स्लोप वाढलाय, नंतर आणखी स्लोप वाढलाय, नंतर थोडासा स्लोप कमी झालाय आणि परत स्लोप काय झालाय, पूर्णपणे 0 झालाय. म्हणजे स्लोप काय व्हायला पाहिजे, वाढत जायला पाहिजे, मॅक्सिमम व्हायला पाहिजे, कमी होत जायला पाहिजे आणि 0 व्हायला पाहिजे, बरोबर आहे ना. आता पॉझिटिव्ह स्लोप ई म्हणजे काय असतं, मायनस डी फाय बाय डी टी असतं, म्हणजेच मायनस स्लोप असणार आहे, मायनस ऑफ स्लोप. म्हणजे इथं स्लोप पॉझिटिव्ह असेल तर ईएमएफ काय असणार आहे, निगेटिव्ह असणार आहे. आणि ईएमएफ स्लोप मॅक्सिमम कुठं होतो, या पॉइंटला मॅक्सिमम होतोय बघा डायग्राम मध्ये, व्यवस्थित बघा, व्यवस्थित या पॉइंटला स्लोप मॅक्सिमम होतोय ना, त्याच्यामुळे इथं काय व्हायला पाहिजे, ईएमएफ मॅक्सिमम व्हायला पाहिजे, कारण इथं स्लोप मॅक्सिमम आहे आणि स्लोप पॉझिटिव्ह असल्यामुळे ईएमएफ निगेटिव्ह व्हायला पाहिजे, म्हणजे हे असं व्हायला पाहिजे काहीतरी. आणि इथं स्लोप 0 झालाय म्हणजे ईएमएफ काय व्हायला पाहिजे, या पॉइंटला 0 व्हायला पाहिजे, म्हणजे हे असं होणार. लक्षात येत आहे. परत इथून पुढे बघा, स्लोप आता परत काय व्हायला, निगेटिव्ह मध्ये वाढत निघालाय, मॅक्सिमम इथं झालाय स्लोप. स्लोप मॅक्सिमम म्हणजे ईएमएफ मॅक्सिमम, स्लोप नेगेटिव्ह म्हणजे ईएमएफ पॉझिटिव्ह, त्याच्यामुळे हे असं काहीतरी होणार. आणि परत इथं हॉरिझॉन्टल लाईन झाली, हॉरिझॉन्टल लाईन म्हणजे काय झालाय, स्लोप 0, त्याच्यामुळे हे असं होणार. सो दिस इज द ग्राफ ऑफ ईएमएफ विथ रिस्पेक्ट टू टाइम येणार आहे. आता जसा ईएमएफचा ग्राफ असणार आहे तसाच करंटचा ग्राफ असणार आहे. म्हणजे करंटचा ग्राफ कसा येणार बघा, आता करंट म्हणजे काय असतं, ई डिवायडेड बाय आर असतं, ई डिवायडेड बाय आर. त्याच्यामुळे करंटचा ग्राफ असा येणार, ई बाय आर म्हणजे जी ईएमएफ ची व्हॅल्यू असेल त्याच्यामध्ये आर न डिवाइड केल्यानंतर थोडीशी कमी व्हॅल्यू येणार आहे. म्हणजे करंटचा ग्राफ बुक मध्ये काढलेला नाही, करंटचा ग्राफ काढायचा झाला तर हा असं येणार आहे. म्हणजे ज्यावेळी ईएमएफ 0, करंट देखील 0, ज्यावेळी ईएमएफ मॅक्सिमम त्यावेळी करंट देखील मॅक्सिमम असणार आहे, परंतु ई बाय आर असणार आहे. सो हा झाला, दिस इज द ग्राफ ऑफ ईएमएफ, दिस इज द ग्राफ ऑफ करंट. आणि त्याच्यानंतर पॉवरचा ग्राफ. ओके, आता पॉवर म्हणजे काय असतं, पॉवर म्हणजे ई इंटू आय असतं, कारण हा करंट इलेक्ट्रिसिटी मध्ये फॉर्म्युला आहे. पॉवर इज नथिंग बट फी आय, व्होल्टेज इंटू करंट असतं. आता करंट पण निगेटिव्ह, ईएमएफ पण निगेटिव्ह असेल तर पॉवर काय येणार रे, पॉझिटिव्ह येणार ना. आणि ईएमएफ पॉझिटिव्ह, करंट पण पॉझिटिव्ह, म्हणजे पॉवर पॉझिटिव्ह येणार. म्हणजे दोन्ही निगेटिव्ह निगेटिव्ह असेल तर निगेटिव्ह इंटू निगेटिव्ह पॉझिटिव्ह येणार, आणि दोन्ही पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह असेल तर काय होणार आहे, पॉझिटिव्ह इंटू पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह. म्हणजे पॉवर जो आहे तो ग्राफ खाली कधी जाणार नाही, म्हणजे पॉवरचा जो ग्राफ येणार आहे. आणि लक्षात घ्या, या पॉइंटला काय होणार, ईएमएफ आणि करंट दोन्ही 0 आहेत, म्हणजे इथं काय होणार आहे, पॉवर तुमची 0 होणार आहे. तर लक्षात येते का बघा मी काय सांगतोय.
सो पॉवर विथ रिस्पेक्ट टू टाइम ह्या बेसिक कन्सेप्ट आहेत, हे खूप महत्वाचं आहे, लक्षात घ्या, हे लक्षात राहावं लागणार. त्याच्यामुळे या ठिकाणी काय होणार आहे, तुमची पॉवर जी आहे ती 0 होणार. इथं पॉवर काय असणार आहे, मॅक्सिमम असणार अशी. इथं काय होणार आहे, ईएमएफ करंट दोन्ही 0 झाल्यामुळे पॉवर काय होणार आहे, 0 होणार. इथं पण 0 होणार आणि परत असे येणार आहे पॉवर. So this is the graph of power with respect to time. लक्षात आलं? Any doubt in this case? डाऊट काय असेल तर विचारा फास्ट. बोला रे लवकर. हे बघा, तुम्ही एकदा फाय विथ रिस्पेक्ट टू टाइमचा ग्राफ काढला तर त्याच्यावरून ईएमएफ विथ रिस्पेक्ट टू टाइमचा ग्राफ कसा काढायचा, स्लोप बघायचा कसा आहे. आपण काय करूया, याच्याच रिलेटेड आणखी काही क्वेश्चन बघूया, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. मी काय करणार आहे, फक्त फायटीचा ग्राफ सांगणार आहे, तुम्ही ईएमएफ आणि पॉवरचा ग्राफ सांगायचा कसा येईल. फ्लक्स विथ रिस्पेक्ट टू टाइमचा ग्राफ मी देणार आहे तुम्हाला, ठीक आहे. सो दिस इज द व्हेरिएशन ऑफ फ्लक्स विथ रिस्पेक्ट टू टाइम. तर मला सांगा याच्यावरून ईएमएफ विथ रिस्पेक्ट टू टाइमचा ग्राफ कसा येणार आहे. ओके, आपण डिस्कस करूया वन बाय वन. विथ रिस्पेक्ट टू टाइम ईएमएफ. हा, आता हा झाला फर्स्ट पार्ट, समजा हा सेकंड पार्ट आणि हा थर्ड पार्ट. ओके, फर्स्ट पार्ट म्हणजे इथपर्यंत आहे फर्स्ट पार्ट, इथपर्यंत आहे सेकंड पार्ट. ओके, आणि इथपर्यंत आहे थर्ड पार्ट. हा, सांगा आता कसं होणार. फर्स्ट पार्ट मध्ये ईएमएफ कसा लिहू मी, बोला लवकर, फास्ट. फर्स्ट पार्ट मध्ये ईएमएफ तिरकी लाईन काढू, हॉरिझॉन्टल लाईन काढू, का तिथं काय काढायलाच नको, म्हणजे टाइम ऍक्सिसच ऍज इट इज ठेवू, काय ठेवू. काय करायचं. हा, हे बघा, फायटी ग्राफचा स्लोप जो काय असेल त्याला मायनस साइन द्यायचं, जो काय स्लोप असेल त्याला मायनस साइन, दॅट इज ईएमएफ. आता मला सांगा फर्स्ट पार्टचा स्लोप, जे फॉर एक्झाम्पल ओ ए बी सी, ओ ए पार्ट मध्ये स्लोप कसा आहे, ओ टू ए, प्रत्येक पॉइंटला स्लोप कसा आहे, वाढत निघालाय, कमी होत निघालाय. हा, सेमच आहे. हा, स्लोप सॉरी, ओ टू ए हा स्लोप का आहे, कॉन्स्टंट आहे ना. स्लोप कॉन्स्टंट म्हणजे ईएमएफ काय असणार मग, कॉन्स्टंट. करेक्ट, स्लोप कॉन्स्टंट असेल तर ईएमएफ कॉन्स्टंट येणार रे. मग तो कॉन्स्टंट ईएमएफ म्हणजे हॉरिझॉन्टल लाईन काढायला पाहिजे ना. मग हॉरिझॉन्टल लाईन कुठं काढू मी, सांगा. म्हणजे टी ऍक्सिसच्या वर काढू का खाली काढू, हा प्रश्न आहे आता. कारण हा पॉझिटिव्ह स्लोप म्हणजे ही लाईन इथं खाली येणार आहे, इथपर्यंत, ठीक आहे. हा, आता ए टू बी पार्ट मध्ये सांगा ईएमएफ ची लाईन कशी काढू. झिरो, कारण ए टू बी पार्ट मध्ये स्लोप 0 आहे रे, त्याच्यामुळे या पार्ट मध्ये थोडक्यात ईएमएफ म्हणजे हे असे येणार लाईन थोडक्यात. आता बी टू सी चं सांगा बघूया. बी टू सी आता बी पॉइंटला एक्झॅक्टली
हा बी पॉइंटला एक्झॅक्टली स्लोप बघितला तर तो निगेटिव्ह आणि जास्त आहे आणि स्लोप कमी 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 व्हायला लागलाय, बरोबर आहे ना. म्हणजे ईएमएफ जो आहे तो मॅक्सिमम येणार बी पॉइंटला आणि स्लोप कमी व्हायला लागलाय म्हणजे ईएमएफ कमी व्हायला लागलाय. म्हणजे ही जी लाईन येणार आहे ती अशी येणार. आणि सी पॉइंटला स्लोप 0 होते. सो ग्राफ विल बी लाईक दिस. हे लक्षात आलं पाहिजे तुमच्या. ओके, फाय फ्रॉम द ग्राफ ऑफ फाय यू शुड बी एबल टू फाइंड द ग्राफ ऑफ ई. फ्लक्स चेंज होत असेल तर ईएमएफचा ग्राफ कसा येणार हे काढता आलं पाहिजे. ओके, आणखी एक एक्झाम्पल घेतो. त्याच्यासाठी ग्राफ बघा फ्लक्सचा आणि प्रत्येक पार्ट मध्ये स्लोप तुम्हाला कळलं पाहिजे. पहिली गोष्ट पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे का 0 आहे. दुसरी गोष्ट म्हणजे स्लोप वाढा लागलाय का कमी व्हायला लागलाय. ओके, एवढंच तर विचार करायचा आहे. वन्स अगेन फ्लक्स विथ रिस्पेक्ट टू टाइम. A, B, C, D and final point is E. Okay, EMF with respect to time. फर्स्ट पार्ट मध्ये कसं येईल सांगा आता. फर्स्ट पार्ट डाऊनवर्ड. सुरुवातीला स्लोप किती आहे. ए पॉइंटला स्लोप किती आहे 0. म्हणजे ईएमएफ किती येणार 0. तिथून पुढे स्लोप कसा, स्लोप काय व्हायला लागलाय इन्क्रीज आहे आणि पॉझिटिव्ह आहे. म्हणजे इथं ईएमएफ इन्क्रीज होणार परंतु निगेटिव्ह मध्ये इन्क्रीज होणार. सो आय कॅन ड्रॉ हिअर अ स्ट्रेट लाईन लाईक दिस. आणि बी पॉइंटला स्लोप वाढत वाढत जाऊन मॅक्सिमम झालाय म्हणजे ईएमएफ मॅक्सिमम झालेला असणार. बरं पुढं बीसी पार्ट मध्ये काय करू मग. 0 हॉरिझॉन्टल लाईन म्हणजे कुठनं इथं येणार ना ही हॉरिझॉन्टल लाईन. हा बीसी पार्ट मध्ये ईएमएफ 0. त्याच्यानंतर सीडी पार्ट मध्ये सी टू डी स्लोप कसा आहे वरती. हा कॉन्स्टंट स्लोप आहे. कॉन्स्टंट स्लोप म्हणजे ईएमएफ कॉन्स्टंट यायला पाहिजे मग. असं होणार. डी पॉइंटला स्लोप कसा आहे रे. डी एक्झॅक्टली पुढच्या करोसाठी डी पॉइंटला स्लोप कसा आहे डीई पार्ट साठी. स्लोप कसा आहे सांगा. स्लोप डी पॉइंट एक्झॅक्टली डी पॉइंटचा स्लोप मॅक्सिमम आहे का मिनिमम आहे. आणि तो पुढे काय होणार मॅक्सिमम आहे. मॅक्सिमम आणि पॉझिटिव्ह आहे ना तो. म्हणजे हे असं होणार. ही मॅक्सिमम काहीतरी व्हॅल्यू असणार आहे. आणि तिथून पुढे स्लोप काय होणार कमी कमी कमी. पॉझिटिव्ह मधला कमी होतोय ना. आणि फायनली ई पॉइंटला काय व्हायला पाहिजे 0 व्हायला पाहिजे. म्हणजे असं येणार आहे. हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे बघा. हे फंडामेंटल आहे. हे माहिती पाहिजे व्यवस्थित. सो अकॉर्डिंग टू फायटी ग्राफ दिस इज द ईटी ग्राफ. ओके, नाउ नेक्स्ट क्वेश्चन.
Next question is, an uniform in a uniform magnetic field, a pie-shaped metal frame is located perpendicular to the plane of conductor and varying with time at the rate dB by dt is equal to 0.2 Tesla per second. A conducting connector starts moving with acceleration a is equal to 30 centimeter per second square along the parallel bar of the frame. The length of the conductor is equal to L is equal to 44 centimeter. Find the EMF induced in the loop at t is equal to 1 second after beginning of the motion. If at the moment t is equal to 0, the loop area and magnetic induction are equal to 0. So question is like this. There is a pie-shaped metal frame like this. एका पाय शेपची मेटल फ्रेम आहे, याला पाय म्हटलेला आहे, आडवा पाय केलेला आहे असा. ओके, आफ्टर दॅट परपेंडिक्युलर टू मॅग्नेटिक फील्ड, व्हॅरिंग मॅग्नेटिक फील्ड. इथलं मॅग्नेटिक फील्ड जे आहे ते व्हॅरी होत आहे आणि ते कसं व्हॅरी होत आहे, रेट ऑफ चेंज ऑफ मॅग्नेटिक फील्ड दिलेला आहे, इट इज 0.20 टेस्ला पर सेकंद या स्पीडनं ते चेंज व्हायला लागलंय. आणि सुरुवातीचं मॅग्नेटिक फील्ड काय आहे, 0 आहे. सुरुवातीचं मॅग्नेटिक फील्ड काय आहे, 0 आहे आणि पर सेकंद ते फॉर एक्झाम्पल वाढायला लागलंय. अ कंडक्टिंग कनेक्टर स्टार्ट्स मुव्हिंग विथ ऍक्सलरेशन ए इज इक्वल टू, आता याच्यावर काय ठेवलेलं आहे, कंडक्टर ठेवलेला आहे. अँड इट स्टार्ट्स मुव्हिंग. हा कंडक्टर सुरुवातीला काय होता, पूर्णपणे लेफ्ट हँड साईडला होता, म्हणजे एरिया सुरुवातीला 0 होता आणि आता इथून मूव्ह व्हायला चालू झालेला आहे. लेफ्ट फ्रेमचं जे लेफ्ट एंड आहे तिथून तो मूव्ह व्हायला चालू झालेला आहे. अँड इट इज मुव्हिंग विथ ऍक्सलरेशन, it is moving with acceleration 30 centimeter per second square along parallel bars of the frame. The length of connector is equal to 44. Okay, length of connector is given as 44 centimeter. Find the EMF induced in the loop at t is equal to 1 second. EMF find out करायचा आहे at time 1 second. 1 second या टाइमला EMF इंड्यूस करायचा आहे आफ्टर बिगिनिंग ऑफ द मोशन. आफ्टर बिगिनिंग ऑफ द मोशन म्हणजे इनिशियल वेलोसिटी काय घेणार आहे आपण, 0 घेणार आहे. लूप एरिया अँड मॅग्नेटिक इंडक्शन आर इक्वल टू 0 ऍट t इज इक्वल टू 0. म्हणजे t इज इक्वल टू 0 असताना, म्हणजे टाइम इज इक्वल टू 0 असताना इनिशियल वेलोसिटी 0 आहे, मॅग्नेटिक इंडक्शन 0 आहे आणि एरिया इक्वल टू 0 आहे. आता बघा, ही फ्रेम राईट हँड साईडला मूव्ह होईल तसं इथला एरिया काय होणार आहे, फ्रेमचा एरिया वाढत 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 जाणार आहे, बरोबर आहे ना. कारण फ्रेमचा एरिया म्हणजे काय, ही फ्रेम आणि हा 44 सेंटीमीटरचा हा जो रॉड आहे आणि हा फ्रेम यांच्यामधला एरिया. ठीक आहे, हा रॉड जसा मूव्ह होईल तसं काय होणार, एरिया वाढत जाणार आहे. आता इथे एरियाचा फॉर्म्युला काय येणार, तर त्यासाठी अगोदर काय करूया, हे डिस्टन्स आपल्याला काढायला पाहिजे. यस बेस्ड ऑन द टाइम. यसचा फॉर्म्युला काय येणार आहे, ut प्लस हाफ एटी स्क्वेअर. कारण यस म्हणजे काय येणार आहे, ही फ्रेम सुरुवातीला कुठं असणार, या रॉड वर असणार, इथं असणार आहे आणि इथून मूव्ह व्हायला चालू करणार. आणि किती ऍक्सेलरेशन आहे, 30 सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर. स्टार्टिंग फ्रॉम रेस्ट असल्यामुळे डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन काय येणार आहे, ut टर्म 0 झाली, हाफ हे किती आहे 30 इंटू टी स्क्वेअर, म्हणजे किती येणार आहे डिस्प्लेसमेंट, दॅट इज डिस्प्लेसमेंट येणार आहे 15 टी स्क्वेअर. देअरफॉर एरिया इनसाइड मॅग्नेटिक फील्ड, एरिया आता कसं काढणार बघा, लेंथ इंटू यस, एल इंटू यस येणार, एरिया इज इक्वल टू एल इंटू यस, हा एरिया येणार ना. लेंथ किती आहे बघा, लेंथ 44 आहे, डिस्प्लेसमेंट किती आहे 15,
टी स्क्वेअर. ओके, हे सगळं सेंटीमीटर मध्ये आहे. अजून लक्षात घ्या, एरिया किती येणार आहे 44 × 15 660 टी स्क्वेअर, आणि हे सेंटीमीटर स्क्वेअर मध्ये. कारण ऍक्सेलरेशन पण कशामध्ये दिलंय तुम्हाला, ऍक्सेलरेशन 30 सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर मध्ये दिलंय, आणि लेंथ देखील 44 सेंटीमीटर मध्ये दिली आहे. सो दिस इज द एरिया किंवा एरिया. कारण हे बघा, इंड्युस्ड ईएमएफ काढण्यासाठी बी पाहिजे, ए पाहिजे, आणि त्याच्यावरून फ्लक्स काढून त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायला पाहिजे. म्हणजे ए चा फॉर्म्युला काय आला तुमचा 660 इंटू डायरेक्टली लिहितो 10⁻⁻⁴ टी स्क्वेअर. सो दिस इज द फॉर्म्युला फॉर एरिया. हे मीटर स्क्वेअर मध्ये आलं. पुन्हा एकदा सांगतोय, व्यवस्थित लक्ष द्या. there is a frame like this on which there is a rod which is फ्रेम आणि रॉड एका मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवलेला आहे, आणि ते मॅग्नेटिक फील्ड काय होतंय विथ रिस्पेक्ट टू टाइम इन्क्रीज व्हायला लागलाय. ठीक आहे. आता सुरुवातीला हा रॉड जो आहे तो फ्रेमच्या पूर्णपणे लेफ्ट हँडला आहे, आणि 30 सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर या ऍक्सेलरेशन राईटला निघालाय. ठीक आहे. मग डिस्प्लेसमेंट ऑफ द रॉड किती येणार बघा. ऍक्सेलरेटेड मोशन मध्ये डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला असतो UT + ½ AT स्क्वेअर. स्टार्टिंग फ्रॉम रेस्ट असल्यामुळे काय होणार आहे, S = ½ AT स्क्वेअर, म्हणजे 15 टी स्क्वेअर ही डिस्प्लेसमेंट होणार याची. ओके, म्हणजे टी टाइम मध्ये डिस्प्लेसमेंट किती होणार आहे 15 टी स्क्वेअर, आणि त्याच्यामुळं टी टाइम नंतर एरिया किती येणार बघा, इथं L × S येणार. L × S इज द एरिया, म्हणजे 44 × 15 टी स्क्वेअर 660 टी स्क्वेअर सेंटीमीटर स्क्वेअर येणार, आणि मीटर स्क्वेअर मध्ये एवढा एरिया येणार. ठीक आहे. आता मॅग्नेटिक इंडक्शन कसं लिहिणार आहे, B = 0.20 टी असं लिहिणार मी मॅग्नेटिक इंडक्शन. बरोबर आहे ना, कारण ते 0.20 टेस्ला पर सेकंद, म्हणजे प्रत्येक सेकंदाला 0.20 टेस्लानं ते वाढा लागलंय. बरोबर आहे ना. म्हणजे टी टाइम नंतर किती येणार आहे, 1 सेकंद नंतर 0.2 होणार, 2 सेकंद नंतर 0.4, 3 सेकंद नंतर 0.6, असं बीचं पण इक्वेशन आपण लिहू शकतो. कारण dB/dt किती दिलाय 0.20 टेस्ला पर सेकंद, म्हणजे मॅग्नेटिक फील्ड पर सेकंद 0.20 टेस्लानं वाढा लागलाय. सो मॅग्नेटिक इंडक्शनचं देखील इक्वेशन पाहिजे ना, त्याच्याशिवाय फ्लक्सचं इक्वेशन कसं काढणार. सो देअरफोर आता फ्लक्सचा फॉर्म्युला काय येणार मग, फ्लक्स = B × A. कॉस थिटाची व्हॅल्यू काय 1च येणार इथं. बी किती येणार आहे 660 × 10⁻⁴ टी स्क्वेअर इंटू 0.2 टी. सो फ्लक्स येणार आहे 660 × 0.2, म्हणजे 66 × 2 होणार थोडक्यात 132. 132 × 10⁻⁴ टी क्यूब इज द फ्लक्स. हा फ्लक्सचा या पद्धतीनं फॉर्म्युला येणार आहे. ओके, फ्लक्सचा या पद्धतीनं फॉर्म्युला येईल. अँड देअरफोर EMF इंड्यूसचा फॉर्म्युला काय येणार आहे, दॅट इज -dϕ/dt. ओके, सो मायनस याचं डेरिव्हेटिव्ह 132 × 10⁻⁴ ॲज इट इज कॉन्स्टंट, आणि टी क्यूबचं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे 3t स्क्वेअर येणार आहे. अँड देअरफोर इंड्युस्ड EMFचा फॉर्म्युला येणार -132 × 10⁻⁴ × 3 × t स्क्वेअर. आता त्याने काय म्हटलंय, व्हॉट इज द EMF इंड्युस्ड ॲट t = 1 सेकंड असं म्हटलंय. EMF इंड्युस्ड ॲट t = 1 सेकंड. मग t = 1 जर ठेवलं, t = 1 जर ठेवलं तर काय होणार बघा, EMF इंड्युस्ड = t स्क्वेअरची व्हॅल्यू 1च येणार ना, -3 ने याला मल्टिप्लाय करूया. 3 2 = 6, 3 3 = 9, 3 1 = 3, 396 × 10⁻⁴ व्होल्ट. That is -0.396. बरोबर आहे ना, नाही 0.0 होणार ते, किंवा ऍज इट इज ठेवूया ती व्हॅल्यू -396 × 10⁻⁴. ओके, सो दॅट इज द इंड्युस्ड EMF इन द, काय येणार आहे इंड्युस्ड EMF इन दिस पर्टिक्युलर एरिया येणार आहे. या पर्टिक्युलर एरियामध्ये इंड्युस्ड EMF ची व्हॅल्यू एवढी येणार.
लेट सॉल्व चेक पॉइंट 6.1. ओके 6.1 सॉल्व करूया. क्वेश्चन नंबर 1. क्वेश्चन नंबर 1 काय दिलंय? मॅग्नेटिक फ्लक्स linked with vector area A uniform magnetic field B is. ओके फ्लक्सचा फॉर्म्युला विचारलाय थोडक्यात. फ्लक्सचा फॉर्म्युला काय असतो? दॅट इज बी बार डॉट ए बार असतो ना, बी बार डॉट ए बार. त्याच्यामुळे बी बार डॉट ए बार नुसार आन्सर कुठला येणार आहे? सी इज द आन्सर. ओके. सेकंड, युनिट ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स. मॅग्नेटिक फ्लक्सचं युनिट काय असतं रे? माहिती पाहिजे. वेबर. ओके. थर्ड, डायमेन्शन ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स. मॅग्नेटिक फ्लक्सचं डायमेन्शन. मॅग्नेटिक फ्लक्सचं डायमेन्शन तुम्हाला पाठ करायला पाहिजे. मॅग्नेटिक फ्लक्सचं डायमेन्शन काय आहे? 12-21 असं लक्षात ठेवू शकताय.